नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सदानंद राऊत, विघ्नर नर्सिंग होम नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। सर्पदंश ही एक जागतिक समस्या आहे। सर्पदंश हा अचानक होणारा अपघात आहे आणि ह्या अपघातामुळे आपला रुग्णाचा जीवही जाऊ शकतो। सर्पदंश झाल्यामुळे अचानक भीती वाटते आणि ह्या भीतीमुळे रुग्णाला हार्ट अटॅक येण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो। त्यामुळे रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर धीर देणे फार गरजेचे आहे। त्याचा मानसिक आधार देणे। सर्पदंश बहुतेक वेळा अडचणीच्या ठिकाणी होतो, त्यामुळे रुग्णाला मोकळ्या जागेत घेणे आणि त्याला धीर देणे हे महत्त्वाचे आहे। शिवाय कधीकधी शेतात काम करत असताना मनुष्य एकटा असतो आणि त्याला सर्पदंश होतो, त्यामुळे त्याला कॉल फॉर हेल्प म्हणजे त्यांनी 4 लोकांना आपल्याला मदतीसाठी बोलवले पाहिजे की मला सर्पदंश झाला आहे आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला। कधीकधी काय होतं, सर्पदंश होतो तेव्हा आमच्याकडे असंच 14 नंबरला एक उदाहरण झालं की रुग्णाला सर्पदंश झाला, परंतु त्यांनी कोणालाही मदतीला बोलवलं नाही। तो स्वतः चालत 4-5 किलोमीटर दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात अशा ठिकाणी गेला की ज्याला काही सुविधा उपलब्ध नव्हत्या। शिवाय त्या डॉक्टरांनाही त्यांनी सांगितलं नाही की मला सर्पदंश झाला आहे, मला लगेच तपासा म्हणून। तिथं थोडा वेळ थांबल्यानंतर त्याला चक्कर आली आणि अचानक तो बेशुद्ध पडला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला। तर हे जर आपण थोडी काळजी घेतली, कॉल फॉर हेल्प म्हणजे मदतीला आपण लोकांना बोलवलं आणि आपण प्रथमोपचार थोडे केले की आपल्याला काय प्रथमोपचार करायचे आणि काय करू नये हे जर माहिती असले तर आपण सर्पदंशाचा रुग्ण आपण वाचवू शकतो। तर धीर देणे जसे महत्त्वाचे आहे तसेच रुग्णाला जो वेळ जातो तो वेळ जाऊ नये म्हणून आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचले पाहिजे। सर्पदंश झालेला जो भाग आहे हाताला आणि बहुतेक सर्पदंश हाताला आणि पायाला होतात। तर सर्पदंश झालेला जो भाग आहे तो हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवला पाहिजे। तो पार्ट आपण इमोबिलाइज केला पाहिजे आणि त्यावेळेत आपण लवकरात लवकर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची तयारी केली पाहिजे। शिवाय ॲम्ब्युलन्समध्ये त्याला घेतलं किंवा गाडीवर घेतलं किंवा जसे ट्रान्सपोर्ट आपल्याला मिळेल लवकरात लवकर पोहोचणे। शिवाय गाडीमध्ये त्याला लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये झोपवलं पाहिजे की जर समजा उलटी जर रुग्णाला झाली तर उलटी झाली तर आपण सरळ झोपवलं तर त्याला ती उलटी श्वासनलिकेत अडकते आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग त्यामुळे त्याचा प्राण जाऊ शकतो। तर त्याला आपण आडवं झोपवून आणि त्याला व्यवस्थितपणे सुरक्षितपणे हॉस्पिटलला त्वरित नेले पाहिजे। सर्पदंश झाल्यानंतर जसं काय करावे हे जितकं महत्त्वाचं आहे तसेच काय करू नये हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आता जुन्या काळी लोक आजही सर्पदंश झाला तर मांत्रिकाकडे नेतात किंवा मग मंदिरामध्ये नेऊन ठेवतात। तर ह्या अघोरी उपाय आपण करू नये आणि सर्पदंश झाल्यानंतर मांत्रिकाकडे न नेता लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवणे पाहिजे। तसेच काही लोक ब्लेडने कापतात जागेच्या ठिकाणी आणि त्या ब्लेडने कापल्यामुळे धनुर्वात होण्याची शक्यता जास्त असते। तसेच घोणस या सर्पाने जर दंश केलेला असला तर तिथं रक्तस्राव जास्त होतो आणि त्यामुळे पेशंट शॉकमध्ये जाऊन सिरियस होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे ब्लेडने कापू नये। रुग्णाला चालू न देता त्याला आराम केला पाहिजे त्याने आणि शांत राहिले पाहिजे, कारण जर रुग्ण चालला, धावला किंवा पळाला किंवा बाकी काही ॲक्टिव्हिटी त्याने केल्या तर ते जे विष असतं ते सर्क्युलेट होऊन ब्रेनपर्यंत आणि हार्टपर्यंत जाऊ शकतं आणि मग रुग्ण सिरियस होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे रुग्णाला स्थिर ठेवणे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले पाहिजे। तसेच जेव्हा सर्पदंश होतो तेव्हा शेतकरी जेव्हा महिला किंवा लोक असतात तर काय करतात, जे हातात असेल ते दंश झाल्याच्या वरती बांधतात। तर कधीकधी ते त्यासाठी दोरीचा तंगूस किंवा मग दोरी अशा याचा वापर करतात आणि ते 4-5 ठिकाणी बांधतात। ते बांधल्यामुळे काय होतं की रक्तपुरवठा त्या पाठचा, बोटांचा वगैरे किंवा हाताचा कमी होतो आणि बोट तोडण्याची वेळ येऊ शकते। तर त्यासाठी आपण स्मार्ट बँडेज किंवा एक कापडाची पट्टी मोठी घेतली आणि ती आपल्या साध्या बँडेजसारखी गुंडाळली तरी पण हॉस्पिटलला रुग्णाला पोहोचवण्याला मदत होऊ शकते। असे हे जे अघोरी उपाय आहे याचा आपण अवलंब न करता शास्त्रीय उपचार करावेत आणि प्रथमोपचार आपण जाणून घ्यावेत, जेणेकरून आपण रुग्णाचा प्राण वाचवू शकू।